नालासोपारा ठाकरे बंधूंवरील आक्षेपार्ह पोस्टमुळे तणाव. मनसैनिकांचा चोप. नालासोपाऱ्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सोशल मीडियावर ठाकरे बंधूंविषयी आक्षेपार्ह पोस्ट केल्याचा आरोप एका तरुणावर करण्यात आला असून या पोस्टनंतर मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले. या प्रकरणामुळे परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं. नेमकं प्रकरण काय आहे? मिळालेल्या माहितीनुसार नालासोपारा परिसरातील किरण नकाशे नावाच्या तरुणानं सोशल मीडियावर शिवसेना ठाकरे गट प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याबाबत आक्षेपार्ह मजकूर पोस्ट केल्याचा आरोप आहे. ही पोस्ट व्हायरल झाल्यानंतर मनसे कार्यकर्त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आणि संबंधित तरुणाचा शोध घेण्यास सुरुवात केली. मनसैनिकांचा आक्रमक पवित्रा पोस्ट केल्यानंतर काही वेळातच मनसे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं एकत्र आले आणि संबंधित तरुणाला जाब विचारण्यासाठी त्याच्यापर्यंत पोहोचले. प्रत्यक्षदर्शींनुसार यावेळी जोरदार वाद झाला आणि वादाचं रूपांतर हाणामारीत झालं. या घटनेत तरुणाला मारहाण झाल्याचा आरोप आहे. पोलिसांची भूमिका काय? घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले. परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली आणि जमाव पांगवण्यात आला. पोलीस सध्या सोशल मीडिया पोस्टची तपासणी करत आहेत. व्हिडिओ व प्रत्यक्षदर्शींचे जबाब नोंदवत आहेत. कायदेशीर कारवाई होणार का याचा अभ्यास सुरू आहे. अधिकृत तक्रार दाखल झालीये का याबाबत तपास सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलंय. सोशल मीडियावर वाढता तणाव. या घटनेनंतर पुन्हा एकदा सोशल मीडियावरील पोस्ट्स किती धोकादायक ठरू शकतात यावर चर्चा सुरू झालीये. राजकीय नेत्यांविषयी आक्षेपार्ह पोस्ट कायदेशीर अडचणीत टाकू शकते, सामाजिक तणाव निर्माण करू शकते, हिंसक घटनांना कारणीभूत ठरू शकते, असं मत कायदे तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. राजकीय प्रतिक्रिया. या प्रकरणावर अद्याप कोणत्याही वरिष्ठ नेत्याची अधिकृत प्रतिक्रिया आलेली नसली तरी राजकीय वर्तुळात या घटनेची जोरदार चर्चा सुरू आहे. काहींनी कायदा हातात घेणं चुकीचं असल्याचं म्हटलंय, तर काहींनी आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. नालासोपाऱ्यातील ही घटना सोशल मीडियावर व्यक्त होणाऱ्या मतांची जबाबदारी पुन्हा एकदा अधोरेखित करते. अभिव्यक्ती स्वातंत्र्य महत्त्वाचं असलं तरी ते कायद्याच्या चौकटीत राहून वापरणं तितकंच आवश्यक आहे. या प्रकरणावर पुढे काय कारवाई होते याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलंय. बुलंद महाराष्ट्र. सत्य बातम्यांचा बुलंद आवाज.